चालता चालता एवढं भारी वाटतंय आणि त्यात धबधबा हा बघा जबरदस्त। गाईज नानेटी बघा, डेंजर डेंजर। एवढा दाखवू ना तेवढा कमी आहे, कारण की खूप सारी मजा करतो आम्ही, जबरदस्त मजा वाटते। माझा मी स्वतःला थांबवू शकत एवढी हवा लागते। नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर तालुक्यात येणारा ब्रह्मगिरी हा किल्ला समुद्रपाटीपासून 4300 फूट तर पायऱ्यापासून अंदाजे 1900 फूट उंच आहे। याचा घेर जवळपास 10 किमी इतका मोठा असून किल्ल्याच्या जवळ सर्वच बाजूने 300 ते 400 फूट कातरकडा आहे। मी काय बोलते, पाऊस चालू आहे ना वर? चालू आहे, खूप लांब आहे। काय बोलता, आम्ही वरती गेल्यावर लागेल का? त्या टेकडीला जावं लागतं वरच्या। काय बोलता? ठीक आहे चालेल। तुम्ही आलात चढून? कसं वाटलं? चांगलं वाटलं, भारी भारी एकदम। चालेल चालेल, आम्ही येतो जाऊन। ओके चालेल चालेल, धन्यवाद। तर ही मंडळी सर्व वरतून जाऊन आल्या, तर आता आम्ही चाललोय, बघूया। मजा तर येणार आहे आणि वरती बोलतात पाऊस आहे आणि ऍक्च्युली आम्हाला पाऊस पाहिजे। ब्रह्मगिरी गडावर आपल्याला अनेक माकडे पाहायला मिळतात। काही खाण्याच्या शोधांमध्ये अटॅक करू नये म्हणून रस्त्यावर जात असताना सेफ्टीसाठी दुकानातून रेंटवर काटे घेऊ शकता। काठी लागते का जवळ? हा का, किती आहे, कितीला आहे काठी? ओके, ते आपल्याला ओके काठी घेऊया, घ्यायची घ्या। चला एक एक काठी घेऊ, आम्ही 4 जण आहोत, एक एक काठी घेतो। गावातील मंदिरांपासून गंगाद्वाराकडे जाणाऱ्या रस्त्याकडे चालायला लागलो का 15 मिनिटावर आपण गंगाद्वाराकडे जाणाऱ्या पायऱ्या जिथे सुरू होतात तिथे जाऊन पोहोचतो। किल्ल्यावर चढण्यासाठी उत्तरेच्या बाजूने एक दानशूर व्यक्तीने या 400 पायऱ्या बांधल्या। याच पायऱ्यांद्वारे आपण थेट गडावर जाऊन पोहोचतो। चालता एवढं भारी वाटतंय आणि त्यात धबधबा हा बघा जबरदस्त, कसला नैसर्गिक धबधबा, एक नंबर वाटतंय। आणि इथून वरती पण व्ह्यू आहे बघा। आता इथंच जायचं आपल्याला वरती टोकावर। जय महाकाल। काय वाटलं वरती? मस्त वातावरण वरचं भारी आहे ना? चालेल, आम्ही पण बघतो। हो हो हो, सावकाश एकदम, चालेल चालेल। ब्रह्मगिरी पर्वतावर दर्शनासाठी आलेल्या भाविकांची रिएक्शन पाहण्यासारखी होती। कसा व्ह्यू? ते पॉइंटला स्टॉल आहेत, मस्त काकडी, तुम्हाला काय चटरपटर पाहिजे असेल तर। इथे दर्शनासाठी आलेल्या भाविक लोकांनी आपल्याला एक छोटासा सल्ला दिला आहे। घाई गडबडीत किल्ला चढू नका, हळूहळू चढा, एनर्जी सेव्ह होणार, नाही तर तुम्हाला दम लागेल माझ्यासारखा। या ठिकाणी समोर जात असताना अनेक प्रकारचे बोर्ड पाहायला मिळतात। हा किल्ला त्र्यंबकेश्वर वनक्षेत्रात येत असल्या कारणाने रस्त्याच्या दोन्ही बाजूला घनदाट झाडे पाहायला मिळतात। पुढे आल्यावर वन खात्याने हा बोर्ड लावलेला आहे। हा बोर्ड खूप महत्वाचा आहे, तो प्रत्येक ठिकाणी असा लावायला पाहिजे, प्रत्येक गड किल्ल्याच्या खाली किंवा प्रत्येक डोंगर रांगांच्या खाली, ज्या जागेवर बिबट्या, तरस, ससा, कोल्हा, मुंगूस, नाग, घोणस, माळीन, खारुताई, मोर हे सर्व आपल्या या जंगलात वावरतात, प्राणी पक्षी। तर बघूया आपल्याला काय भेटतंय इथे बघायला। हा, कसं वाटलं? लई छान वाटलं, भारी वाटलं, एक नंबर भारी एकदम। वातावरण कसं आहे वरती? वातावरण असं आहे, पाऊस पडायला आहे। हा, पडतंय का वरती पाऊस? चालू कंटिन्यू चालू आहे, ढगामध्ये गेल्यासारखं वाटतंय। काय बोलता? ढगामध्येच गेल्यासारखं, स्वर्ग असं उभा टाकलं तर असं हवेनं असं पाठीमागे जातं 1-1 किलोमीटर। काय बोलता? लय हवा आहे जोरात। बघू आता आम्ही पण 100%। चला बाय बाय, आम्ही पण येतो जाऊन। ब्रह्मगिरी किल्ल्याचा भरपूर मोठा असा इतिहास लाभलेला आहे। या किल्ल्याचा उल्लेख यादवगडापासून झालेला आढळतो। सम्राट रामचंद्र देव यादव यांनी हा किल्ला जिंकला होता। पुढे इसवी सन 1629 मध्ये शहाजीराजे यांनी हा किल्ला जिंकला। पुढे इसवी सन 1670 मध्ये रातमाळा रांगेतील कांचनाच्या खिंडीत छत्रपती शिवाजी महाराजांनी दाऊद खान याचा पराभव केला आणि हे संपूर्ण भागावर वचक बसवलं। त्याच वर्षी मोरूपंत पिंगळे यांनी हा किल्ला आणि परिसर आपल्या राज्यात सामील करून घेतला। इसवी सन 1818 मध्ये इतर किल्ल्याप्रमाणे हा किल्ला सुद्धा इंग्रजांच्या ताब्यात गेला। इथून सुरू होतो आपला खरा प्रवास।
इथून सुरू होतं ऍडव्हेंचर. नवीन बांधलेले 400 पायऱ्या चढत असताना प्रथम उजवीकडे कात्रात खोदलेली गुहा लागते. त्या कात्रात खोदलेल्या गुहेपासून खऱ्या अर्थाने दगडात खोदलेल्या पुरातन पायऱ्यांचा मार्ग सुरू होतो. थोडा पुढे आल्यावर दगडात खोदलेली देवतेरायांची भव्य मूर्ती दिसते. पायऱ्या पार करून आपण पोहोचतो सपाट भूभागावर. भारी वाटतंय एक नंबर. बस हेच पाहिजे होतं, हेच मोटिवेशन पाहिजे, कारण की आपल्याला बहुतेक गड किल्ले करायचे आहेत आणि याच आपल्या चॅनलवर येतील तर नक्की सबस्क्राईब करून ठेवा. कसं वाटतंय? हो 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 जबरदस्त. स्टार्टिंगला दम घेतलं तेवढंच, बस नंतर नॉनस्टॉप बरोबर. काहीच आहे बघा, डेंजर हवा, डेंजर आहे बघा. माणसं उडाची भीती झाली आहे बघा. आई शपथ, हे बघा सनी, डेंजर डेंजर हवा आहे. माणसं खांब्याला पकडून उभी आहेत. तुम्हाला रोड दाखवतोय, म्हणजे आपला जाण्याचा मार्ग जिथं जटा आपटल्या बघा. जबरदस्त. इथून बघा पूर्ण जो भाग पूर्ण असा क्लीन केली आहे ना, तिथून संपूर्ण वारा आपल्याकडे येते. पाणी बघ ती व्हिडिओ बघ. कसं वाटतं एक्सपिरियन्स? बघा उतरताना एवढी अशी सर्व हात पकडून लागते, कारण की हवाच तेवढी आहे. माझा आवाज तुम्हाला क्लिअर नसेल बट डेंजर आहे बघा, डेंजर डेंजर डेंजर. गौतम ऋषीची गुहा त्याचे पाप शमन करण्यासाठी भगवान शंकराने आपल्या जटा आपटून गंगेला या जटा मंदिरात प्रकट केले, अशी भाविकांची श्रद्धा आहे. काहीच हा एक कुंड आहे बघा. लिहिला नाही कुठला आहे, फक्त लिहिलं पिण्याचे पाणी. ब्रह्मगिरी पर्वतावर पवित्र मानल्या जाणाऱ्या गोदावरी नदीचा उगम होतो. याच नदीचा आम्ही इथून हवा खाऊन दुकानदार खाली उतरलोय. आजूबाजूला बघा, तुम्हाला छोटे गंगाजल न्यायचं असेल तर तुम्हाला छोटे छोटे बरण्या आहेत तुमच्या घरी घेऊन जाण्यासाठी. इथं असं पाऊस पडतंय, परत बंद होतंय, पडतंय बंद होतंय, पडतंय बंद होतंय. पासून आपण 2 मिनिटं चालून आल्यावर ब्रह्मगिरीचं मुख्य मंदिर दिसून आलंय. त्याच बाजूला गोदावरी नदीचा उगमस्थान आहे. काय देतात माऊली? 21 रुपये देते. हा का? गंगेचा अभिषेक करते. अच्छा, चांगलं आहे चांगलं आहे. हे बघा, जय बजरंगबली. आपण दाखवतो. गोदावरी नदीचा उगम डोंगराच्या एकदम वरच्या साईडला आहे. गाईज एवढ्या वरती चिंबोरी, किती वरती आहे बघा. हे बघा एवढ्या वरती चिंबोरी. तर काहीच कसा वाटला ब्लॉग, संपूर्ण माहिती आणि आपली जी चढण होती कशी आपण प्रकारे चढलो, कसा आपण अनुभव घेतला सर्व गोष्टींचा, वारा पाऊस सर्व अनुभव घेतला. जास्त पाऊस पडला नाही. हा बघा जट्टा मंदिर इथेच आहे. आणि कसा वाटला ब्लॉग नक्की कमेंट करून सांगा. केस जराशी बडबडी होतात. आणि जर ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा, कमेंट करा आणि आपल्या चॅनलवर जर नसेल नक्की सबस्क्राईब करा. असेच ब्लॉग आपण टाकत जाऊ नवीन नवीन ट्रॅकिंगचे. तर कीप सपोर्टिंग, कीप लव्हिंग. काळजी घ्या.